नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून निवडणूक जे आहे ते बिनविरोध होणार आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आपल्या राज्यसभेवर महाराष्ट्रातून जाणारे हे 7 नेते नेमकं कोण आहेत तेच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. पाहू शकता, राज्यसभेवर महाराष्ट्रातून जाणारे 7 नेते या ठिकाणी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या 7 जागांसाठी देखील निवडणुकीत 7 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे जी निवडणूक आहे ती बिनविरोध होणार आहे. पाहू शकता, पहिलं आहे भाजप, विनोद तावडे नेते, त्यानंतर रामदास आठवले RPJ, त्यानंतर माया इवनाते भाजप, रामराव वडकुले भाजप, त्यानंतर पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे AP, ज्योती वाघमारे शिवसेना शिंदे गटाकडून, त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस SP. हे जे 7 नेते आहेत ते महाराष्ट्राच्या या राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सामील होणार आहेत. 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि याची निवडणूक देखील बिनविरोध होणार असल्याची चर्चा सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होताना आपल्याला दिसून येतो आहे. पुन्हा एकदा या राज्यसभेवर जाणारे हे महाराष्ट्रातून जे 7 नेते आहेत त्यांचं सर्वत्र या ठिकाणी कौतुक होताना आपल्याला दिसून येतो आहे. विशेष म्हणजे ज्योती वाघमारे जे शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर केलेले आहेत ते मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. अतिशय गरीब अशा परिस्थितीमध्ये अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास असणार आहे. खूप काबाड कष्ट करून त्यांनी हा जो संघर्ष केलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या स्तरातून त्यांचं या ठिकाणी कौतुक होताना आपल्याला दिसून येतो आहे. बघा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.